नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जीवन बदलणाऱ्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आपण ज्या ऊर्जेबद्दल बोलणार आहोत ना, ती केवळ आपल्या शरीराला नाही, तर थेट आपल्या आत्म्याला चैतन्य देते. आज आपण सूर्य आणि पवन आरोग्याचे मूलभूत स्रोत या विषयावर लक्ष केंद्रित करत आहोत. हा संपूर्ण सारांश पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या सूर्य और पवन के सानिध्य से आरोग्य रक्षा या अत्यंत प्रभावी मूळ हिंदी पुस्तकावर आधारित आहे. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता पुढे जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया. आज आपण जे काही समजून घेणार आहोत त्याची शुद्धता आणि अधिकृतता खूप महत्त्वाची आहे. हे सर्व सखोल विवेचन आणि ज्ञान केवळ आणि केवळ पंडित श्रीराम शर्माचार्यजी यांच्या मूळ हिंदी साहित्यावर आधारित आहे. यात आपण कोणतीही बाह्य किंवा आधुनिक जोड दिलेली नाही. आपण थेट त्या मूळ साहित्यातील बहुमूल्य आणि अस्सल विचार आज उलगडणार आहोत. आता आपण सूर्य आणि वाऱ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलूया. आपण सहसा त्यांच्याकडे केवळ ऊन आणि हवा या भौतिक गोष्टी म्हणून पाहतो, बरोबर? पण साहित्यात अगदी स्पष्ट केले आहे की सौर ऊर्जा ही केवळ उष्णता किंवा प्रकाश अजिबात नाही, तर ती संपूर्ण जगाचा आत्मा आणि सर्व प्राण्यांची खऱ्या अर्थाने जीवनधारा आहे. म्हणजे विचार करा, हेच निसर्गातील घटक आपले खरे वैश्विक आणि दैविक चिकित्सक आहेत. या साहित्यातील एक अतिशय सुंदर आणि प्रभावी संकल्पना मला तुम्हाला सांगायची आहे. तिथे म्हटलंय, सूर्य आणि पवन हे साक्षात अश्विनी कुमार म्हणून कार्य करतात. आता अश्विनी कुमार म्हणजे कोण? तर पौराणिक कथानुसार ते साक्षात देवतांचे वैद्य आहेत. त्यांच्याकडे गमावलेले तारुण्य आणि चैतन्य पुन्हा मिळवून देण्याची चमत्कारिक क्षमता होती. अगदी त्याचप्रमाणे सूर्य आणि पवन देखील आपल्या शरीराचा कायाकल्प करतात आणि हरवलेले चैतन्य परत आणतात. हे झालं थेट ऊर्जेबद्दल. पण आता आपण आहाराच्या बाबतीत एक अतिशय रंजक आणि अगदी वैज्ञानिक सत्य पाहूया. तुम्हाला वाटत असेल की सौर ऊर्जा फक्त आकाशातून थेट आपल्या अंगावर पडते, पण तसं नाहीये. ती भौतिक स्वरूपात आपल्या अन्नात, विशेषतः त्याच्या बाह्य आवरणात कशी साठवली जाते, हे खरोखरच अचंबित करणारे आहे. याला आपण निसर्गाचे पॅकेजिंग म्हणू शकतो. इथेच एक अत्यंत मौल्यवान रहस्य दडले आहे. लक्ष देऊन ऐका. सौर ऊर्जा ही वनस्पतींच्या सालांमध्ये सर्वाधिक केंद्रित असते. हे एक सिद्ध झालेलं वैज्ञानिक सत्य आहे की फळांच्या सालांमध्ये अत्यंत उपयोगी असे व्हिटॅमिन डी भरलेले असते. साहित्यात तर असे स्पष्ट म्हटले आहे की फळांची साले काढून टाकणे म्हणजे एक प्रकारे त्यांचे शिरधडा वेगळे करण्यासारखेच आहे. आणि गव्हाचा कोंडा? गव्हाच्या कोंड्यात व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. जे महागडे व्हिटॅमिन बीचे डोस आजकाल डॉक्टर लिहून देतात, तेच आपल्याला निसर्गातून या कोंड्याच्या स्वरूपात अगदी मोफत आणि सहज मिळते. खरे सांगायचे तर ही आपल्या आधुनिक जीवनशैलीची एक मोठी शोकांतिका आहे. विचार करा, साल नसलेले अन्न म्हणजे शिर नसलेले धडासारखे आहे. केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि पदार्थ आधुनिक दिसावा म्हणून आपण निसर्गाने दिलेले ते सर्वात पौष्टिक आवरण चक्क कचऱ्यात फेकून देतो. ही एक प्रकारे साक्षात सूर्यदेवतेचा आणि त्यांनी दिलेल्या त्या अमूल्य जीवनतत्वाचा अपमान करण्याचीच कृती आहे, नाही का? अन्नाच्या या महत्त्वाच्या मुद्द्यावरून आता आपण थेट आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीकडे वळूया. आपला या निसर्गाशी सर्वात जास्त आणि थेट संपर्क कशाद्वारे येतो? साहजिकच आपल्या त्वचेद्वारे. त्वचा हा केवळ एक अवयव नाहीये, तर तो आपल्या संपूर्ण शरीराचा श्वास घेणारा सर्वात मोठा नैसर्गिक पोशाख आहे. आणि या पोशाखाला सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा यांची अत्यंत आवश्यकता असते. आता ही तुलना थोडी नीट समजून घ्या. ही अतिशय मार्मिक आणि आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. एका बाजूला काय आहे, तर आजच्या आधुनिक युगातील अतिरिक्त आणि घट्ट कपड्यांमुळे अक्षरशः गुदमरलेली आपली त्वचा, आणि दुसऱ्या बाजूला हवामानातील कोणत्याही बदलांशी अगदी सहज जुळून घेणारी आपली नैसर्गिक त्वचा. साहित्यात दिलेला दाखला खूप अचूक आहे. ज्याप्रमाणे बंद अंधाऱ्या खोलीत ठेवलेली झाडे सूर्यप्रकाशाविना गुदमरून मरतात, अगदी तशीच अवस्था या सतत कपड्यांनी झाकलेल्या आणि गुदमरलेल्या त्वचेची होते. आपल्या त्वचेची ही नैसर्गिक ताकद आपण समजून घेतलीच पाहिजे. त्वचा हे स्वतःच एक परिपूर्ण आणि नैसर्गिक वस्त्र म्हणून काम करते. जेव्हा आपण अनावश्यक आणि अति कपड्यांनी सूर्यप्रकाश आणि हवा रोखून धरतो ना, तेव्हा आपण स्वतःहूनच त्वचेची मूळ संरक्षण क्षमता नष्ट करत असतो. आणि हो, या घट्ट कपड्यांमुळे आपले अंतर्गत अवयवही कमकुवत होतात. याचा सर्वात मोठा पुरावा काय माहितीये का? आपले हात आणि आपला चेहरा. ते कायम उघडे असतात, त्यामुळे ते कोणत्याही हवामानाच्या बदलांना अत्यंत खंबीरपणे तोंड देऊ शकतात. म्हणूनच तर वनवासी आणि आदिवासी समुदायाचे लोक क्वचितच हवामानाच्या बदलांनी आजारी पडतात, कारण त्यांची त्वचा या निसर्गाच्या सतत थेट संपर्कात असते. तर सूर्याकडून मिळणाऱ्या या ऊर्जेनंतर आता आपला प्रवास वाऱ्याकडे म्हणजेच पवनदेवतेकडे वळतो.
आपल्याला नेहमी असे वाटते की ताटात वाढलेले अन्न हाच आपला मुख्य आहार आहे, बरोबर? पण सत्य हे आहे की आपल्या दैनंदिन पोषणाचा सर्वात महत्त्वपूर्ण, सर्वात मोठा आणि सातत्यपूर्ण स्रोत हा प्राणवायू आहे, म्हणजेच वाऱ्यातून मिळणारा ऑक्सिजन. त्यामुळे ऑक्सिजनला केवळ एक वायू मानण्याची चूक करू नका. मूळ साहित्यात अगदी ठणकावून सांगितलंय की ऑक्सिजन हा आपला सर्वोच्च आहार आहे. आणि हा प्राणवायू आपण फक्त नाकाने किंवा फुफ्फुसांद्वारेच घेतो असं नाहीये, तर तो आपल्या त्वचेच्या असंख्य रोमछिद्रांतूनही सतत शोषला जात असतो. आता विचार करा, जेव्हा आपण जाड आणि घट्ट कपड्यांनी ही नैसर्गिक छिद्रे बंद करून टाकतो, तेव्हा आपण नकळतपणे आपल्याच शरीराचे एक प्रकारचे शांत गुदमरण घडवून आणत असतो. आणि यामुळेच शरीरातील विषारी अशुद्धी बाहेर पडण्यात मोठे अडथळे निर्माण होतात. शरीराच्या या गरजेवरूनच आता आपण आपल्या घरांकडे, आपल्या निवासस्थानांकडे वळूया. आपली राहण्याची ठिकाणे नक्की कशी असावीत? आपण स्वतःला या निसर्गापासून वेगळे करून बंदिस्त करण्याऐवजी आपली घरे या निसर्गाशी एकरूप झाली पाहिजेत. भरपूर सूर्यप्रकाश येणारी आणि हवेशीर घरे हीच खऱ्या अर्थाने आपली रोगमुक्तीची केंद्रे असतात. इथे आपल्याला आधुनिक जीवनशैली आणि नैसर्गिक जीवनशैली यातील एक खूप मोठा आणि स्पष्ट फरक दिसून येतो. आजकालच्या पूर्णपणे बंद असलेल्या आणि वातानुकूलित म्हणजेच सतत एअर कंडिशन्ड असलेल्या खोल्या या प्रत्यक्षात आजार आणि विषाणू निर्माण करणारी केंद्रे बनत आहेत हे वास्तव आहे. तिथे आपली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमकुवत होते. याउलट ज्या घरात नैसर्गिक हवा खेळती असते, जिथे सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश थेट आत येतो, ती घरे खऱ्या अर्थाने आपल्यातले चैतन्य आणि आपलं उत्तम आरोग्य जोपासतात. या संदर्भात एक अत्यंत कटू पण 100% सत्य विधान साहित्यात आहे. ते म्हणतात, जिथे सूर्यप्रकाश पोचत नाही तिथे आजार कायमचा तळ ठोकतात. अगदी खरंय हे. चोरांच्या भीतीने किंवा केवळ आधुनिकतेच्या दिखाव्यासाठी जर आपण शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश नसलेल्या कोंदळ घरांमध्ये राहत असू ना, तर ते अक्षरशः गंदकीतील विषाणूंना स्वतःच्या छातीखाली बाळगून जगण्यासारखे आहे. खरं सांगायचं तर यापेक्षा त्या मोकळ्या आकाशाखाली राहणाऱ्या भटक्या लोहारांचं जीवन अनेक पटीने अधिक निरोगी आणि उत्तम असते. जर आपण आपल्या गौरवशाली इतिहासाकडे आणि अध्यात्माकडे पाहिले तर अनेक गोष्टी एकदम स्पष्ट होतात. हनुमान आणि भीम यांसारख्या महान पौराणिक व्यक्तींनी या वाऱ्यातूनच प्रचंड शक्ती मिळवली होती. आपले थोर ऋषीमुनी हिमालयाच्या मोकळ्या आणि अतिशय शुद्ध वातावरणातच प्राणायामाचा सराव करायचे. पण आज आपण काय करतोय? आज या बंदिस्त घरांमध्ये आपण स्वतःहून हानिकारक सूक्ष्म जंतूंना अडकवून ठेवतोय. पहिले सुख म्हणजे निरोगी शरीर हे परमसत्य आपण अजिबात विसरून चालणार नाही. म्हणूनच साहित्यात एक अतिशय सुंदर आणि दूरदृष्टीचा विचार मांडला आहे की भविष्यातील आपली गावे ही हवेशीर आणि शक्यतो एकमजली घरांसह पुन्हा नव्याने वसवायला हवीत. बरं, हे सगळं ऐकल्यावर आता साहजिकच एक प्रश्न पडतो की आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत हे सर्व आपण प्रत्यक्ष कसे अंमलात आणायचे? आपण या दोन महान दैवी तत्वांशी दररोज कसे जोडले जाऊ शकतो? काळजी करू नका, कारण या साहित्यात केवळ तत्वज्ञानच नाहीये, तर यासाठी अत्यंत सोपे आणि स्पष्ट असे व्यावहारिक उपायही दिले आहेत. चला तर मग ते समजून घेऊया. इथे दिलेली प्रत्येक कृती ही खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्यासाठी एक संजीवनीच आहे. पहिली गोष्ट, दररोज सकाळी ताज्या आणि मोकळ्या हवेत किमान 2 ते 3 मैल वेगाने चालण्याची सवय स्वतःला नक्की लावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कपडे धुतल्यानंतर ते फक्त वाऱ्याने कोरडे होईपर्यंत नाही, तर कडक उन्हात चांगले गरम होईपर्यंत वाळवा, जेणेकरून त्यातील सर्व हानिकारक विषाणू पूर्णपणे नष्ट होतील. तिसरा उपाय, घरातील जळ अंथरूण, गाद्या आणि उशा या नियमितपणे उन्हात ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळे खटमाल आणि इतर अदृश्य जंतूंचा नाश होतो. आणि चौथी अतिशय व्यावहारिक गोष्ट म्हणजे घरातील धान्य आणि पीठ सडू नये किंवा त्याला कीड लागू नये म्हणून तेही नियमितपणे उन्हात चांगले वाळवले पाहिजेत. आपल्या आजच्या या संपूर्ण प्रवासाचे आणि सखोल विवेचनाचे हे काही अंतिम पण अत्यंत प्रभावी निष्कर्ष आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निसर्गाशी लढणे किंवा त्याला आव्हान देणं आता थांबवा आणि त्याच्याशी पूर्णपणे एकरूप व्हा. नेहमी सुती, हलके, हवेशीर आणि थोडे सैल असे पारंपरिक कपडे घालण्यावर भर द्या. जर शक्य असेल ना, तर राहण्यासाठी हवेशीर आणि मोकळी गावी निवडा आणि तिथून शहरात कामासाठी प्रवास करा, पण निवासासाठी नैसर्गिक ठिकाणच निवडा. आणि एक अत्यंत गूढ सत्य, गायत्री मंत्रासारखी सूर्योपासना ही केवळ एक धार्मिक कृती नाहीये, तर ती एक अतिशय सखोल व्यावहारिक आणि वैज्ञानिक कृती आहे, जिचा मुख्य उद्देश ह्या अमूल्य सौर ऊर्जेला जास्तीत जास्त शोषून घेणे हाच आहे. म्हणूनच इथून पुढे खऱ्या अर्थाने सूर्य आणि पवन यांनाच आपले प्रमुख आणि दैवी चिकित्सक माना. आता आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता सर्वांनी मिळून एक अतिशय प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे.
काय आपण या सिमेंटच्या बंद भिंतींच्या आणि एसीच्या गुदमरणाऱ्या आरामासाठी रोगमुक्त शरीर या मानवी जीवनातील सर्वात पहिल्या आणि सर्वोच्च सुखाशीच तडजोड केलीये का? यावर नक्की विचार करा. निसर्गाच्या या मूलभूत आणि दैवी स्रोतांकडे परत फिरण्याची हीच ती योग्य वेळ आहे. धन्यवाद.